एमपीएससीची औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। गट ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली। या पदासाठी पुन्हा फेरपरीक्षा घेण्यात येणार। फेरपरीक्षेची तारीख आणि अन्य तपशील लवकर जाहीर होणार। फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत। उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आता आवश्यकता राहणार नाही। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतलाय। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। दरम्यान या पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार असून संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही। तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। फेरपरीक्षेची तारीख व अन्य तपशील स्वतंत्र प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे असं आयोगानं स्पष्ट केलं आहे। एमपीएससीची औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द झाली। पेपर फोडणारे लोक कोण आहेत आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार? ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। नव्याने होणाऱ्या परीक्षेसाठी वयोमर्यादेबाबत काय तोडगा निघतोय? विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेवर सरकारने काय तोडगा काढला? ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। लढाई एवढ्यावर संपते का? कारण मुळात पेपर फुटलाच कसा आणि पेपर फोडणारे कोण आहेत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा अन्न औषध प्रशासनची परीक्षा होते ही चांगली बाब आहे, पण यासोबतच हा पेपर ज्यांच्यामुळे फुटला या दोषींवर कारवाई कधी होणार आणि हा पेपर फुटल्यानंतर परीक्षा नव्याने घेण्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेसंबंधात प्रश्न निर्माण होईल यावर राज्य सरकारची भूमिका काय हा आमचा खडा सवाल आहे। एमपीएससीची औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी केलेल्या आमच्या पाठपुराव्याला यश, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही। पेपर फुटी विरोधातील हा लढा असाच सुरू राहणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काय ट्विट केले ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काय ट्विट आहे एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एमपीएससीच्या ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेतील पेपर फुटीबाबत आम्ही आवाज उठवला होता। परीक्षा रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती। आज एमपीएससीने गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय म्हणजे वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी केलेल्या आमच्या पाठपुराव्याला मिळालेलं यश आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही। पेपर फुटी विरोधातील हा लढा असाच सुरू राहणार असं ट्विट आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।